प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू नागपूरमध्ये नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले। विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर बच्चू कडू यांच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार या संदर्भात तर्कवितर्क लावले जात असताना आज बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांच्या ते भेटीसाठी पोहोचले। तर बच्चू कडू नितीन गडकरींच्या भेटीसाठी आता त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये कडू आणि गडकरी यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या भेटीसाठी दाखल झाले। विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांचा पराभव झाला होता आणि त्यामुळे या भेटीमध्ये आता नेमकी काय चर्चा होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया। अमर, बच्चू कडू आता गडकरींच्या भेटीसाठी दाखल झाले, नेमकी कशाबद्दल चर्चा होणार? खरं तर विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर बच्चू कडू फारसे माध्यमांसमोर होते, पण आज नितीन गडकरी यांच्याशी भेटायला ते त्यांच्या निवासस्थानी वर्धा मार्गावर पोहोचलेले आहे। कोणतं नेमकं काम आहे त्यांचं त्याबद्दल त्यांनी स्पष्टता आणली नसली तरी या त्यांच्या गडकरी सोबतच्या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना मात्र उधाण आलेले आहे। नेमकी कोणत्या, कारण की मतदारसंघात सध्या तो भाजपाचा उमेदवार विजयी झाला, त्यानंतर बच्चू कडू आणि गडकरी यांची भेट नेमक्या कोणत्या कारणामुळे याबाबत आता अनेक तर्कवितर्कही चर्चिले जात आहे। नक्कीच अमर, त्यामुळे भेट कशा पद्धतीने होते, भेटीत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमर, ज्या पद्धतीनं तर अमर काय कडू नेमके कधी दाखल झालेत, काय सविस्तर माहिती मिळते? साधारणतः अर्धा तासापूर्वी ते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। त्यावेळेस गडकरी त्यांच्या निवासस्थानी नव्हते, त्यामुळे ते त्यांची प्रतीक्षा करत होते आणि थोड्या वेळापूर्वी त्यांची भेट होण्याची शक्यता आहे। आणि गडकरी यांच्याशी नेमक्या कोणत्या कारणांमुळे, कोणत्या कामाकरता बच्चू कडू तिथे भेट घ्यायला पोहोचलेले, कारण की यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी नितीन गडकरी यांच्याशी भेट घेतलेली होती। विविध शेतकऱ्यांचे विषय असो, नक्कीच अमर, त्यामुळे आता भेटीत काय चर्चा होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।